नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टिके या मराठी यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत की पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे जे नाविन्यपूर्ण योजना राबवली जाते, ज्यामध्ये तुम्हाला दुधा गाई म्हशीचे वाटप आणि शेळी मेंढी वाटप किंवा कुक्कुटपालन साठी जे आर्थिक निधी व स्कीम भेटली जाते त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की स्टेप बाय स्टेप तुम्ही कसा अर्ज भरायचा ज्यामुळे तुमची निवड 100% होईल. या व्हिडिओमध्ये आपण सर्वात अगोदर अर्जदार नोंदणी करणार आहोत, योजनेसाठी अर्ज करणार आहोत. इथं पहा, तुम्हाला हा अर्ज सुरू झालेला आहे. 3 मे 2025 पासून हा अर्ज सुरू झालेला आहे आणि 2 जून 2025 हा शेवटची तारीख आहे ऑनलाईन अर्ज करायचे. हा अर्ज तुम्ही मोबाईलच्या द्वारे किंवा लॅपटॉप किंवा कम्प्युटरच्या द्वारे सुद्धा करू शकता. मोबाईलच्या द्वारे करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तो ॲप डाउनलोड करून मी इथे जे प्रोसेस दाखवते सेम प्रोसेस तुम्हाला ॲपमध्ये करायची आहे. नाहीतर तुम्ही ह्या वेबसाईटवर मोबाईलवर सुद्धा जाऊन ही प्रोसेस फॉलो करू शकता. मी या वेबसाईटची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्यानंतर प्राथमिक निवड यादी ही 3 जून 2025 ते 7 जून 2025च्या मध्ये लागेल आणि कागदपत्र अपलोड करायची तारीख 8 जून ते 25 जूनपर्यंत असेल. आणि उर्वरित जे पण असेल ते तुम्ही बघून घ्या. आणि अंतिम पात्र यादी ही 2 जुलै 2025 रोजी लावण्यात येईल. तर मित्रांनो, या योजनेमध्ये तुम्हाला वेगवेगळे योजना आहेत, जसे की राष्ट्रीयस्तरीय योजना दुधा गाई म्हशीचे वाटप, त्यानंतर राष्ट्रीय योजना शेळी मेंढी वाटप, तसेच जिल्हास्तरीय योजना आहे शेळी मेंढी गट वाटप, दुधा गाई म्हशीचे वाटप, तळगा गट वाटप असे. तर तुम्हाला जी योजना तुम्हाला यामध्ये अर्ज करायचे आहे ते सर्व प्रोसेस सेम आहे, फक्त इथे निवडायचं आहे ते वेगळी स्कीम. आता मित्रांनो, इथे एक लक्षात घ्या, तुम्हाला जी योजना निवडायची आहे त्या अगोदर त्या योजनेचं तपशील पहा, कारण प्रत्येक योजनेमध्ये डॉक्युमेंट वेगवेगळे लागणार आहेत. मित्रांनो, हे पहा, इथे जे डॉक्युमेंट दिलेले आहेत, इथे तुम्हाला कोणत्या स्कीमला किंवा कोणत्या योजनेला किती अनुदान भेटणार आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी किती अनुदान नसणार आहे, सर्व गोष्टी इथं मला स्पष्टरित्या सांगण्यात आलेले आहे. आणि या अर्जासाठी तुम्हाला लागणारे कागदपत्र सुद्धा इथं दाखवलेले आहे, जसे स्क्रीनवर आहे. हे जे रेड डॅश आहे मित्रांनो, हे कागदपत्र तुम्हाला असणे कंपल्सरी गरजेचं आहे. याच्याशिवाय तुम्ही या योजनेस पात्र होऊ शकत नाही. हे जे उर्वरित आहे ते तुम्हाला ऑप्शनल आहेत मित्रांनो, ठीक आहे. अशी वेगवेगळ्या योजनेस वेगवेगळे असतील डॉक्युमेंट मित्रांनो, एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्या. जे पण असेल ते एकदा कन्फर्म करून घ्या फॉर्म भरण्याच्या अगोदर, कारण फॉर्म भरतेवेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार. तर आपण सर्वात अगोदर सुरू करूया अर्ज नोंदणी. मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर या वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक हे पहा मित्रांनो, ahmahabms.com ही वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिथून सुद्धा तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता. तुम्हाला सर्वात अगोदर करायचं आहे अर्जदार नोंदणी. मित्रांनो, अर्जदार नोंदणी करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अर्जदार नोंदणी या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि अर्जदार नोंदणी या बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला काही माहिती देण्यात येईल मित्रांनो, ते तुम्ही नीट वाचून घ्यायची. जसे की तुम्हाला जेवढी पण रेड डॅशमध्ये माहिती भरायची आहे ते कंपल्सरी भरणं 100% गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. अर्जदाराचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असावं. एकाच आधार कार्डला एकच मोबाईल नंबर लिंक होऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नोंदणी करू शकत नाही. एका आधार कार्डला 2 मोबाईल नंबर किंवा 2 मोबाईल नंबरला एक आधार कार्ड लिंक होऊ शकत नाही, ठीक आहे. आणि अर्जदारांना स्वतः वापरत असणारा मोबाईल नंबर देणे गरजेचं आहे मित्रांनो, कारण जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला ते कॉल करते आणि SMS द्वारे सुद्धा कळवते मित्रांनो. आणि तुमच्या अर्जाची स्थितीसुद्धा त्याच मोबाईल नंबरवर SMS द्वारे तुम्हाला सांगण्यात येईल. त्यानंतर एकदा मोबाईल नंबर रजिस्टर केल्यावर त्यामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही. त्यानंतर अर्जदार हे अनुसूचित जमाती जाती प्रवर्गातून असावंच लागेल मित्रांनो, कारण जर तुम्ही कास्टमधून येत नसाल तर मग तुम्हाला हे योजना लागू होत नाही. का म्हणजे ते तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. आणि याचं प्रमाणपत्रसुद्धा असणे गरजेचं आहे. कारण प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही या योजनेतून बाद व्हाल मित्रांनो. तर तुम्हाला स्पष्टपणे सांगलेलं आहे, अर्जदार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असल्यास त्यास ज्या प्रमाणपत्र आहे का या प्रश्नाचे होय म्हणणे गरजेचे आहे व जात प्रमाणपत्र सक्षम प्रतिकरणाचे सादर करणे बंधनकारक आहे. तुम्हाला सर्टिफिकेट देणं कंपल्सरी आहे. त्यानंतर राशन कार्डनुसार नमूद सदस्याची नावे संख्या तसेच आधार कार्ड माहिती अचूक भरावी. त्यानंतर कुटुंबातील एकच व्यक्ती लाभ घेऊ शकतो मित्रांनो, एका राशन कार्डमध्ये एकच व्यक्ती लाभ घेऊ शकतो. त्यानंतर माहिती पूर्ण खरी असावी आणि माहिती चूक व खोटी आढळून आल्यास आपली निवड रद्द करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला फोटो आणि सहीबद्दल काही सांगितलं आहे. फोटो ही
80 KB आत असायला हवी आणि JPG जे पण फॉर्मॅट असेल PNG त्यामध्ये तुम्ही अपलोड करू शकता. त्याचप्रकारे स्वाक्षरीसुद्धा तुम्हाला 40 KB आत असायला पाहिजे. कारण ही माहिती दिलेली आहे, ती तुम्ही वाचून घ्या आणि त्याप्रकारे आपले फोटो आणि सिग्नेचर तयार करून ठेवा. आता आपण त्याला पुढे जाऊया. आता तुम्हाला सर्वात अगोदर इथं असा पेज दिसेल जिथं अर्जदार नोंदणीसाठी व्हिडिओ इथे क्लिक करा. तर व्हिडिओ आपण ऑलरेडी तुम्ही पाहता, त्याची काय क्लिक करायची गरज नाही. आता तुम्हाला इथं अर्जदाराची वैयक्तिक माहिती पहा. इथे काय करायचं मित्रांनो, इथं सर्वात अगोदर तुम्हाला त्यांचा 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. समजा आता मी इथं डेमोमध्ये टाकायचं आहे मित्रांनो, ठीक आहे. तुम्हाला टाकायचा आहे तुमचा जो खरा आधार कार्ड नंबर असेल. आता इथं तुम्हाला तुमचं वय लिहायचं आहे, आकड्यामध्ये लिहायचं आहे. म्हणजे जेवढं पण असेल, समजा तुमचं वय 32 असेल तर तुम्ही 32 लिहा. आता इथे तुम्हाला तुमचा पहिला नाव लिहायचं आहे. समजा तुमचं पहिलं नाव फर्स्ट नेम असेल, फर्स्ट नेम इथे लिहायचं मित्रांनो, पहिलं नाव आणि तुमच्या वडिलाचं नाव. तर तुम्हाला आडनाव लिहायचं आहे मित्रांनो. नाही बघा इथं ऑटोमॅटिकली मराठीत ते येऊन जाईल, तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप केलं तर, ठीक आहे मित्रांनो. तर ऑटोमॅटिकली येऊन जाईल, इथं ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा लिंग निवडायचा मित्रांनो, पुरुष, स्त्री व इतर जे असेल ते तुम्ही निवडायचं. ते तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, एकच मोबाईल नंबर एकाच आधार कार्डला लिंक होतो, हे लक्षात ठेवा. या वेबसाईटवर तुम्ही एका आधार कार्डला 2 मोबाईल नंबर किंवा 2 अर्ज करू शकत नाही किंवा एका मोबाईल नंबरला 2 आधार कार्डसुद्धा लावू शकत नाही. तर मोबाईल नंबर आणि आधार कार्ड टाकताना मोबाईल नंबर चालू द्या आणि एकच जो तुम्ही पर्सनल वापरता तोच द्या मित्रांनो. आता मी समजा इथे डेमोसाठी मोबाईल नंबर टाकत आहे, ठीक आहे. हा मी मोबाईल नंबर टाकलेला आहे. ते ईमेल ID तुमचा जो असेल ते टाका, नाहीतर नाही, कारण यापुढे रेड डॅश नाही. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. या लिस्टमधून जो पण तुमचा जिल्हा असेल तो निवडायचा आहे. समजा मी आता डेमोसाठी छत्रपती संभाजीनगर निवडतो. त्यानंतर तुम्हाला यातला एक तालुका निवडायचा आहे आणि जो पण तुमचा तालुका असेल तो तुम्ही निवडा. त्यानंतर तुम्हाला एक गावाची यादी आहे, त्या तालुक्यामध्ये तुम्हाला जो पण गाव असेल ते तुम्ही निवडून घ्यायचं, हे का मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा, कारण मग कास्ट, अनुसूचित जाती, SC ST सर्वसाधारण, अनुसूचित जमात. आता मित्रांनो, जर तुम्ही SC ST किंवा अनुसूचित जमातीत तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट देणं 100% गरजेचं आहे मित्रांनो. सर्वसाधारणसाठी कास्ट सर्टिफिकेट राहत नाही, ते ओपनमध्ये येतात, ठीक आहे मित्र. पण जर तुम्ही हे निवडला, हे पहा इथे जर तुम्ही सर्वसाधारण निवडला तर इथे जात प्रमाणपत्र आहे का, ऑलरेडी नाही ऑप्शन येते. पण जर तुम्ही अनुसूचित जमाती SC ST निवडला तर तुम्हाला आहे किंवा नाही हे देणं गरजेचं आहे आणि तो होच असायला पाहिजे. जर तुम्ही इथं नाही केलं तर तुम्हाला ही स्कीम भेटणार नाही आणि हो करून तुम्हाला ते तुमचा कास्ट सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्यानंतर बाकी सर्व माहिती सारखीच आहे. आता तुम्ही जर अपंग असाल तर तुम्हाला हो करायचं आहे, नसेल तर नाही. हो केला तर तुम्हाला इथं काही सूचना येते की अर्जदार अपंग असेल तर त्याची टक्केवारी ही 40पेक्षा जास्त असायला हवं, ठीक आहे मित्रांनो. त्याच्यापेक्षा जास्त असायला हवं आणि तुम्हाला अपंगत्व सर्टिफिकेटचा सुद्धा इथे प्रूफ द्यावं लागेल मित्रांनो, लक्षात घ्या. आता इथं नाही परत आहे. जर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली असाल तर हो करा. हो केला तर तुम्हाला ग्रामपंचायत मार्फत जे दारिद्र्य रेषेचा सर्टिफिकेट भेटलेला आहे त्याचा क्रमांक इथं तुम्हाला टाकायचा, यादी क्रमांक, ठीक आहे मित्रांनो. तुम्हाला ते तुमच्याजवळ नसेल पण तुम्ही दारिद्र्य रेषेखाली असाल तर तुम्ही ग्रामपंचायतला जाऊन ते विचारू शकता, ते तुम्हाला देते. त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता जे पण असेल, माध्यमिक, प्राथमिक, उच्च माध्यमिक, व्यावसायिक, पदवीधर, जर नसेल तर औपचारिक शिक्षण नाही असे क्लिक करा तुम्ही, ठीक आहे मित्रांनो. असेल तर मग तुम्ही निवडा, ठीक आहे. आता इथे तुम्हाला तुमच्याजवळ किती जमीन आहे ते लिहायचं आहे मित्रांनो. हेक्टरमध्ये लिहायचं आहे तुम्हाला. हेक्टरमध्ये 2.5 एकर म्हणजे 1 हेक्टर. समजा माझ्याजवळ 2.5 एकर आहे तर मी 1 हेक्टर इथे करेन मित्रांनो. आणि हे तुम्हाला कशावर लिहायचं आहे, जे तुमचा आटेवर असणार आहे, ठीक आहे मित्रांनो. होल्डिंगवर जो असणार आहे लास्टच्या 3 महिन्यात त्यानुसार तुम्हाला इथं भरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा राशन कार्ड क्रमांक टाकायचा आहे, जे पण असेल. आता समजा मी तर तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणजे टाकून दाखवतो. असा नसणार आहे पण तुम्ही तुमचा राशन कार्ड क्रमांक जो असेल तो टाका. त्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या बँकेचं नाव लिहायचं आहे. मी आता राष्ट्रीयकृत बँकेचं नाव या मित्रांनो. जे पण राष्ट्रीयकृत तुमची बँक असेल, SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, जे पण असेल ग्रामीण बँक, ते तुम्ही इथे आहे. त्यानंतर तुम्हाला इथं खाता क्रमांक टाकायचा मित्रांनो. बरोबर खाता क्रमांक टाकायचा, जे पण असेल. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे.
लक्षात ठेवायचं तुम्हाला IFSC कोड टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे शाखा निवडायचे, जे कोण तुमचे असेल ते तुम्ही शाखा निवडू शकता. त्यानंतर आता लक्षात दिल्या मित्रांनो, इथं तुम्हाला फोटो अपलोड करायची, जसे की अगोदरच सांगलेलं आहे की तुम्हाला 80 KB आत फोटो करायचे. अरे समजा तुमचे फोटो 80 KB आत नसेल तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, गुगलवर यायचं आहे, इमेज रिसायझर असं सर्च करायचं आहे आणि ह्या वेबसाईटवर यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, इथून तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचे आहे. जे पण तुमचे फोटो असतील तुम्ही एखादी फोटो घ्या, अशी मला ओपन करा, हे तुमचे फोटो अपलोड होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर वेट करायचं, कारण तर तुम्हाला साईज अपलोड होत आहे. साईजचं ऑप्शन आहे, तुम्हाला तिथं 80 KB किंवा जे पण असेल तुमचं ते तुम्हाला हे बघा, इथे तुम्हाला बिल्ड आणि हाईटचं तर काही सांगितलेलं नाही, फक्त तुम्हाला साईज विचारलेली आहे. इथं KB आहे, तुम्हाला किती KBच्या आत सांगलेलं आहे, 80 KBच्या आत सांगतं. तर तुम्ही इथं 75 जे पण असेल तेवढं तुम्ही टाकून एक्सपोर्ट या बटनावर क्लिक करून डाउनलोड करू शकता. मी ऑलरेडी इथे केलेलं आहे, त्यामुळे मला करायची आवश्यकता नाही. अशाच प्रकारे तुम्ही सहीसुद्धा तिथून चेंज करू शकता. आता मी इथे फोटो अपलोड केलेला आहे आणि हे मी किंवा सिग्नेचर, हे सगळे माहिती झाली. आता इथे तुम्हाला कुटुंब अर्जदार एकूण कुटुंब संख्ये, स्वतःचे नाव व इतर सदस्याची नावे राशन कार्डनुसार मिळतात. तुमच्या राशन कार्डवर तुमचं नाव सोडून जे इतर आहेत त्यांची माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. किती पुरुष आहात, समजा 2, 3 जे पण असेल ते तुम्ही इथे निवडायचं. त्यानंतर स्त्री संख्या किती आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. ते निवडल्यावर तुम्हाला काय करायचं, इथं त्यांचे आधार क्रमांक टाकायचे, जे पण असतील तुमच्या आता आधार क्रमांक तुम्ही ते टाकू शकता. ठीक आहे मित्रांनो, आता मी इथे काही एक्झाम्पलमध्ये आधार कार्ड टाकत आहे, असे तुम्ही सुद्धा टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं राशन कार्डवर जो नाव आहे तोच नाव ते तुम्हाला टाकायचं आहे, जे पण असेल आता ते तुम्ही इथं टाकू शकता. ठीक आहे मित्रांनो, तशाच प्रकारे तुम्हाला हे पण भरून द्यायचा आणि ते पुरुष आहेत का स्त्री आहेत हे तुम्हाला निवडायचं आहे. त्यांचं वय निवडायचं आहे. त्यांचं वय निवडल्यावर तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं बा सर्व वर भरलेली सर्व माहिती पूर्णतः खरी आहे, यामध्ये कोणतीही माहिती चुकीची खोटी आढळून आल्यास मी निवड रद्द होण्यास मी जबाबदार असेन. ह्या नियमाटी मला मान्य आहेत, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. याला क्लिक केल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, पुढे चला या बटनावर क्लिक करायचं. आता तुम्हाला इथं काय दिसेल मित्रांनो, इथे तुम्हाला पूर्ण माहिती दिसते जे तुम्ही भरलेला आहात. लक्षात घ्या, इथे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली आहे, आपण भरलेली माहिती तपासून पहा, योग्य असल्यास जतन करा. पुढील बदल करायचा असेल तर बटन बदल वर क्लिक करा. ठीक आहे, यामध्ये समजा कोणती माहिती चुकीची भरली गेली असेल किंवा चुकीची टाईप झाली असेल तर तुम्हाला बदल करा या बटनावर क्लिक करायचा आणि पुन्हा ती माहिती बरोबर करून घ्यायची. जर नसेल तर जतन करा या बटनावर तेव्हा क्लिक करायचं. लक्षात ठेवा, असं केल्यावर तुमच्यासमोर असा पॉपआउट होईल जिथं आपली नोंदणी यशस्वीरित्या झालेली आहे, आता आपण योजनेसाठी अर्ज करू शकता. असं आलं मग तुम्हाला पुढे चला या बटनावर क्लिक करायचं आहे. पुढे चला या बटनावर क्लिक केलं तुमच्यासमोर अजून अशी माहिती येते जिथं तुम्हाला सांगण्यात येईल असे चिन्ह असलेले माहिती भरणे येणार आहे. तेच तुम्हाला जे सांगितलेलं आहे, पण इथं अनुसूचित जाती जमातीमधून अर्जदार नोंदणी केलेली असल्यास जातीचा दाखला अपलोड करणे गरजेचं आहे. त्यामुळे अर्जदारास एका योजनेस एकदाच अर्ज करता येणार आहे, याची अर्जदारांनी नोंद घ्या. एकाच अर्जासाठी तुम्ही एक वेळेस अर्ज करू शकता. त्यानंतर प्रत्येक प्रश्न नीट व सावकाश समजून घ्या असे तुम्हाला सांगितलेले आहे. फॉर्म भरताना घाई करू नका. अर्जदाराचे SMS द्वारे प्राप्त झालेले आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड जपून ठेवा, जे तुम्हाला SMS द्वारे आलेलं आहे. त्यानंतर माहिती पूर्णतः खरी असावी, माहिती खोटी आढळून येऊ नये असे तुम्हाला सांगितलेले आहे मित्रांनो. ठीक आहे, आता त्याला बंद करा. तर बंद केल्यावर आता तुम्हाला इथं असा पेज ओपन, समजा हा पेज ओपन नाही झाला, तुमच्यासमोर अजून एखादा पेज ओपन झाला, जसं मी तुम्हाला दाखवते. असा जरी पेज ओपन झाला तर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि इथं तुम्हाला SMS द्वारे पासवर्ड आलेला आहे. आणि समजा जर तुमचा SMS द्वारे पासवर्ड आला नाही तर तुम्हाला तुमच्या मोबाईलचे शेवटचे जे 6 अंक आहेत ते टाकून लॉग इन बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही अशा पेजवर इथे तुमची ऑलरेडी सर्व माहिती भरलेली असेल. आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे, खाली तुम्हाला कोणता अर्ज करायचा आहे तो अर्ज तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. एका वेळी एकच अर्ज करू शकता मित्रांनो, एक यायचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही 2 नाही करू शकत, 2 नाही होत.
त्यासाठी तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही इथं करू शकता. त्यानंतर याचा शासन निर्णय बघायचा असेल तुम्ही तर या योजनेसाठी जे शासन निर्णय निघालेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला किती अनुदान भेटेल, किती दिवसात भेटेल याची संपूर्ण माहिती काय काय लागेल तेव्हा प्रति गट एवढे 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 असं तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर तो काय काय असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही वाचून द्यायचं शासन निर्णय जर तुम्हाला वाचायचं असेल तर आपण आता पुढे चढूया. आता इथं लक्षात द्या मित्रांनो, समजा अर्जदाराने महिला असेल आणि ते बचत गटाचे सदस्य असतील तर हो या ऑप्शनवर क्लिक करा आणि बचत गटाचं नाव टाका. नसेल तर नाही या ऑप्शनवर क्लिक करा. अर्जदार जर भूमिहीन आहेत तर हो या ऑप्शनवर क्लिक करा, नसेल तर नाही या ऑप्शनवर क्लिक करा. ठीक आहे. अर्जदार हे 1 हेक्टर ते 2 हेक्टरपर्यंत अल्पभूधारक असतील म्हणजे तुमच्याजवळ 2.5 एकर ते जर 5 एकरच्या मध्ये जमीन असेल तर तुम्ही अल्पभूधारक आहात, त्याला हो करा. असेल तर किती जमीन आहे तुम्हाला अल्पभूधारक म्हणजे 5 एकरपेक्षा खाली किती जमीन आहे हेक्टरमध्ये टाकायचं मित्रांनो, एकरमध्ये नाही हेक्टरमध्ये टाकायचं आहे. तुम्हाला सांगितलं आहे हेक्टरमध्ये टाकायचं. नसेल तुम्ही जर त्यापेक्षा जास्त असाल तर नाही करा, जर कमी असाल 5 एकरपेक्षा तर हो या बटनावर क्लिक करा. ठीक आहे मित्रांनो. आता समजा मी इथं टाकलो 1 हेक्टर. ठीक आहे. अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहेत का, हो असेल तर हो करा, नसेल तर नो करा. असल्यास मग तुम्हाला स्वयंरोजगार केंद्रात असलेली नोंदणी क्रमांक म्हणजे तुम्ही जे स्किल शिकला आहात स्वयंरोजगार केंद्र जे तुमच्या जिल्ह्याला असते त्यांच्या अंतर्गत जे तुम्ही प्रशिक्षण घेतलेला त्याचा सर्टिफिकेट क्रमांक जो रजिस्ट्रेशन केलेला आहे तो तुम्हाला इथं टाकावे लागेल. त्यानंतर मागे 3 वर्षात मी किंवा कुटुंबातील व्यक्ती कोणत्याही शासकीय पशुधन वाटप योजनेचा लाभ घेतलेला आहे का तुम्हाला हे सांगायचं आहे. म्हणजे या योजनेअंतर्गत किंवा या विभागाअंतर्गत पशुसंवर्धन विभागाअंतर्गत तुम्ही मागे 3 वर्षात तुम्ही किंवा तुमच्या राशन कार्डवरची नाव आहे त्यापैकी कोणी योजनेचा लाभ घेतलेला आहे का ते निवडायचं आहे. हो केलात तर मग तुम्ही कोणत्या घेतलेला आहे ते निवडायचं आहे. नाही केलात तर काही भरायची गरज. केलात तर समजा तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आहे ते तुम्हाला इथं निवडायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला अर्जदाराच्या कुटुंबातील कोणती व्यक्ती शासकीय निमशासकीय स्थानिक संस्थेत सेवा अथवा सेवानिवृत्त वेतनधारक तसेच कुटुंबातील कोणतीही व्यक्ती राज्य केंद्र शासनाच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकारी लोकप्रतिनिधी आहेत का असे विचारले. म्हणजे मित्रांनो तुमचे कुटुंबातील कोणीही व्यक्ती हे सरकारी जॉबवर आहे का, ते राज्याचे असो किंवा केंद्राचे असो किंवा मग कोणी उमेदवार नेता आहेत जसे की आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य सरपंच जिल्हा परिषद मेंबर किंवा ग्रामपंचायत सरपंच मेंबर जे पण असतील आहे का असे तर तुम्हाला हो करायचा नसेल तर नाही करा. त्यानंतर 1 मे 2001 नंतर तिसरे जन्मलेले अपत्य आहे का, तुम्हाला 3 अपत्य आहेत का त्यापैकी 1 मे 2001 नंतर जन्मलेला आहे असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर अर्जदार महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद घटक मंडळे नगरपंचायतचा रहिवासी आहे असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. या योजनेअंतर्गत माझे प्रकरण मंजूर झाल्यास मंजूर दिनांकापासून 1 महिन्याच्या कालावधीत गाई म्हैस खरेदी मी हमी देत आहे. जर बँकेच्या कर्जाची गरज असल्यास बँकेकडून कर्ज मंजूर करून देण्याची जबाबदारी माझ्यावर राहील. अनुदानाची रक्कम मला अनुदान स्वरूपात गटाची खरेदी झाल्यानंतर माझ्या बँक खात्यावर केली जाणार आहे याची मला पूर्णतः कल्पना आहे. म्हणजे मित्रांनो समजा तुम्ही या योजनेस पात्र झालात आणि तुमची निवड झाली तर तुम्ही जे 1 महिन्याचा कालावधी देण्यात येणार आहे त्या कालावधीत तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःच्या पैशाने ती योजनेतून जे पण असेल जसे गाई म्हशी असतील तर ती तुम्ही खरेदी करणार आहात. समजा तुम्हाला त्या पैसे पुरत नसतील आणि तुम्ही कर्ज देणार असाल बँकेकडून तर तो कर्ज द्यायची बँकेकडून तुमची जिम्मेदारी असेल, ते या विभागाची नसेल असं तुम्हाला सांगायचं आहे. आणि तुम्हाला जी रक्कम मिळणार आहे अनुदान रक्कम ही तुम्हाला गाई म्हशी घेतल्यावर त्याची पाहणी झाल्यावर व्हेरिफिकेशन झाल्यावरच तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे याची तुम्हाला पूर्णपणे कल्पना आहे ही तुम्हाला सांगायचं आहे. हो किंवा नाही, नाही म्हणताच येणार नाही तुम्हाला तर होच म्हणावं लागेल. त्यानंतर काही अटी व शर्ती आहे हे तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्या. जसे की अर्जदाराची योजनेअंतर्गत खरेदी केलेली गटातील म्हैस मला आवश्यक त्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी लाभार्थ्यावर राहील. हे पूर्ण आता आपल्यावर जी जबाबदारी आहे त्याची तुम्हाला एक पूर्ण नियम व अटी आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचून द्या आणि ते तुम्हाला येऊन खाली वरील नियम व अटी मला मान्य आहे त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढे चला या बटनावर क्लिक करायचं.
आता तुम्हाला इथे पुन्हा तुमची सर्व माहिती तुम्ही जे जे नाही केला, हो केला, किती हो केला, तर हे जे भरलेले आहे ते तुम्हाला इथून कळतं. समजा इथून काही चुकीनं काही बदल झाला असेल किंवा चुकीनं काही सिलेक्ट झाला असेल, तुम्ही बदल करा या बटनावर क्लिक करू शकता. जर सर्व बरोबर बदल करू शकता. जर सर्व बरोबर असेल तर जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथं पुन्हा एकदा सांगत आहे, अर्ज जतन केल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. एकदा माहिती जतन केल्यानंतर त्यात कुठलाही बदल करता येणार नाही हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला हे मान्य आहे आणि माझी सर्व माहिती बरोबर आहे आणि मला मान्य आहे. तुम्हाला या बटनावर क्लिक करायचं आणि जतन करा या बटनावर क्लिक करायचं. जर तुम्हाला पुन्हा चेक करायचं असेल एकदा चेक करून घ्या मित्रांनो. बदल करा या बटनावर क्लिक करा. पुन्हा एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन करा, कारण एकदा सबमिट झाल्यावर पुन्हा बदल होणार नाही. त्यासाठी आता डबल क्रॉस चेक करा आणि जतन करा या बटनावर पुन्हा येऊन क्लिक करा. आता हे मी माहिती पूर्णपणे जतन केली. आता बघायचं तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे. आता तुमच्या अर्जाची प्रिंट काढू शकता. आता माझा अर्ज सक्सेसफुली या योजनेसाठी झालेला आहे. हा माझा अर्ज क्रमांक आहे, हा माझं नाव आहे, हा मोबाईल नंबर आहे, हा आधार क्रमांक आहे आणि ह्या तारीख आणि कोणती योजनेसाठी झालेला ते दिले. आता इथे काय दिलं, अर्ज पात्र झाल्यास कागदपत्रे दिलेल्या कालावधीत जमा करावी लागेल या संबंधित माहिती नोटिफिकेशनद्वारे कळविण्यात येईल. आता तुम्ही अर्ज केलात मित्रांनो. आता समजा तुम्ही मान्य झाला किंवा पात्र झाला त्या योजनेस, तुमचं नाव आला तर मग तुम्हाला कागदपत्र सबमिट करायचे. आता सध्या कोणताही कागदपत्र तुम्हाला देण्याची गरज नाही आहे मित्रांनो. इथं कोणत्याही कागदपत्र देण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या हे जे प्रोसेस आहे हे मोबाईलच्या ॲप्लिकेशनद्वारे सुद्धा करू शकता. नाही तर तुम्ही असं लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये हे वेबसाईट उघडून सुद्धा करू शकता. यासाठी तुम्हाला मोबाईल ॲपसुद्धा देण्यात आलेला आहे. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तिथून सुद्धा तुम्ही हा मोबाईल ॲप डाउनलोड करू शकता. नाही तर तुम्ही काय करू शकता, ही वेबसाईट आपल्या मोबाईलमध्ये ओपन करू शकता आणि हे फॉर्म मी जसं भरलेलं आहे तसं तुम्ही भरा. फक्त जे माहिती योग्य असेल ती माहिती भरा. जर तुम्ही कास्टमधून अप्लाय करत असाल तर तुमच्याजवळ कास्ट सर्टिफिकेट असणे कंपल्सरी गरजेचं आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. आता तुम्ही इथं हे बंद करा. आता तुमचं झालेले आहे. आता तुम्हाला याची प्रिंट काढून घ्यायची आहे मित्रांनो. हे प्रिंट काढून घेऊन तुम्हाला हे प्रिंट करून ठेवायचे. ज्यावेळेस सिलेक्ट होशाल तुम्ही त्यावेळेस तुम्हाला ह्या प्रिंटसोबत तुम्ही जे कागदपत्रे लागतील ते सर्व कागदपत्रे मला द्यायचे. तर तुम्हाला कोणती कागदपत्र द्यायचे तर कागदपत्र तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तुम्हाला कागदपत्र पाहण्यासाठी काय करायचं आहे, मेन पेजवर यायचं मित्रांनो. इथे तुम्हाला योजनेची तपशील दिसेल. आता इथं समजा हे मी निवडलेलं आहे. इथं तुम्हाला सर्व कागदपत्रे हे तुम्हाला ह्याच वेबसाईटवर यायचं मित्रांनो. जेव्हा याची पुढची प्रोसेस कागदपत्र अपलोड करायची असेल मी त्यावेळेस तुम्हाला आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ येऊन जाईल की तुम्ही अपलोड कसा करायचा. तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून हा व्हिडिओ आल्यावर तुम्हाला सर्वात अगोदर कळेल की तुम्हाला कशारित्या अपलोड करायचं आहे. तर हे अपलोड करायचे कागदपत्र तेव्हापर्यंत तुम्ही तयार करून ठेवा. कसं अपलोड करायचं मी तुम्हाला दाखवेन. त्यानंतर तुम्हाला त्या अर्जाची प्रिंट आणि ते कागदपत्राची सेल्फ साईन केलेली जेवढी पण कॉपी असतील ते तुम्हाला कुठं तुमच्या तालुक्याच्या पशुसंवर्धन विभागात नेऊन द्यायचा मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केला हे सुद्धा आम्हाला सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पुढची जी प्रोसेस आहे त्याचा व्हिडिओ मी लवकरात लवकर टाकेन. तुमच्या कॉमेंट जेवढा जास्त येते तेवढ्या लवकर मला पुढचा व्हिडिओ बनवण्यास आनंद येईल मित्रांनो आणि मी लवकरच तो बनवून आपल्या चॅनलवर अपलोड करेन. आणखी बेल आयकॉनला दाबला असेल तर तुम्हाला तो लगेच कळून जाईल की मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही आता पाहू शकता. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्र.